मी पूनम चव्हाण आपल्या YouTube चॅनलवरच्या स्वामींची फॅमिली या YouTube चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वामीमय स्वागत करत आहे। तर नेहमीप्रमाणे आपण स्वामी मार्गात आहोत, स्वामी सेवेकरी आहोत, सेवा करत राहायचं। कुठे ना कुठेतरी आपल्याला त्याची प्रचिती येते। प्रत्येकाला जर ही प्रचिती प्रत्येकाला प्रत्येक मार्गात संकट असतात, तर आपण आपले परमपूज्य गुरु माऊली दिंडोरी प्रणित सेवा मार्गातील सिद्धमय केलेले तोडगेच करायचे। कसं असते, एका तोडगेने आपल्याला अनुभव मिळत नाही। म्हणजे जसं की तूप खाल्लं की रूप येत नाही किंवा एका इंजेक्शनात लगेच बरे होत नाही। प्रत्येक गोष्टीला संयम ठेवावा लागतो। तुम्ही लगेच म्हणाल की मी भरपूर सेवा करते, परंतु आज तागत मला काही प्रचिती आलेली नाही। काहींच्या कमेंट मी वाचले आहेत की मी खूप सेवा करते तरी माझ्या डोळ्यातलं पाणी काही मिटलेलं नाही। तर प्रत्येकाला माझं एकच उत्तर असतं, आपण खूप जर मागच्या जन्मात वाईट कर्म केले असेल तर या जन्मातच भोगायचे आहे। प्रत्येकाला हे सत्य स्वीकारावंच लागेल। त्यातून एक कलियुग चालू आहे। कलियुगात कलीचा मारा खूप आहे। आपण स्वामी सेवेवर कुठलेही प्रतिक्रिया न दाखवता, कुठल्याही फळाची अपेक्षा न करता जर मनापासून सेवा करत राहिलो, 100% तुम्हाला प्रचिती आहे। कुणाला लवकर असते, कुणाला उशिरा असते, पण प्रचिती नक्कीच असते। कर्माचा लेखा जोखा महाराज आपल्या सेवेने कमी करतात। ते तुमचे जर जास्त असेल तर काही वेळ लागेल, पण वेळ संपली ना की थेट मिळतं। लक्षात ठेवा, स्वामी महाराज प्रत्येकाला सेवा दान दुपटीने चक्रीय व्याजाने परत करतात। आणि त्यातून आपले परमपूज्य गुरु माऊली म्हणजे साक्षात स्वामी समर्थ महाराजांचाच अवतार आहे। त्यांनी जे काही तोडगे आपल्याला दिलेले आहेत ते जर तुम्ही मनापासून केले तर त्याची खूप अनुभूती येते। जी काही तोडगे सांगते ना ते तुम्ही फक्त मनापासून करा, कोणती शंका न दाखवता करा, कुठली अपेक्षा न ठेवता करा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। मी पूनम चव्हाण स्वामींची फॅमिली या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वामीमय खूप खूप स्वागत करत आहे। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर निश्चितच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, एक छोटीशी श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा, शेजारी बेल आयकॉनवर बटनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून स्वामी समर्थ महाराजांचे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळून जातील। तर बघा, नोकरी मिळवण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करताय पण मिळत नाही, खूप सेवा करताय, उपाय केले तरी अजून काही यश आले नाही, तर काय करावे? अशा वेळेस तुम्हाला जर जमलिंग झाले असेल तर एकच सेवा करा आणि प्रचिती बघा। शनी अष्टक रोज सकाळी 11 वेळा म्हणा, 11 वेळा म्हणा। 11 शनिवारनंतर तुम्हाला रिझल्ट भेटून जाईल। तशाच स्वरूपात जर तुमच्या पाकिटात जर पैसा टिकत नाही तर तुम्ही शुक्र यंत्र केंद्रात मिळतं ते आणा, त्याच्यावर पूर्ण शुक्रवारी लक्ष्मी स्तोत्र, महालक्ष्मी पठण, त्याच्यानंतर महालक्ष्मी अष्टकम, व्यंकटेश स्तोत्र, विष्णू नामावलीचं पठण करा आणि ते तुमच्या पाकिटात ठेवा। कधीही कमतरता भासणार नाही। धन पैसा यामुळे कशामुळे वृद्धी होते, कशा स्वरूपात आपल्या घरात वास्तव्य करते, तर तुम्ही जर घरात चिडचिड नाही केली, सतत पॉझिटिव्ह थिंकिंगने विचार करत राहिला तर 100% लक्ष्मी तुमच्या मुखावाटेच राहत असते। वैवाहिक जीवनात समस्या आली असेल तर आपण हा मंत्र जर सोमवारी म्हटला तर बरेचसे प्रश्न वैवाहिक जीवनातील नष्ट होतात। ओम कृष्ण नारायण नमः श्रीकृष्णाच्या मूर्तीसमोर बसून म्हणा आणि रिझल्ट बघा। स्वतःच्या घरासाठी प्रयत्न करताय परंतु यश येत नाही तर जर गुरुवारी गाईला हिरवा चारा खाऊ घाला, त्याचा रिझल्ट बघा। गाईच्या पाया पडा आणि गाईला बोला, तुम्हाला खूप यात अनुभव मिळेल। गाईचं दर्शन म्हणजे 33 कोटी देवांचे दर्शन होते। त्या हेनं आशेने जर आपण तिच्या पोटात जर अन्नदान केले तर आपल्याला निश्चितच आपला आशीर्वाद मिळून जातोय। नात्यामधील दुरावा कमी करण्यासाठी 21 दिवस रोज सकाळी उजव्या सोंडेच्या गणपतीच्या मंदिरात जाऊन अथर्व शीर्ष बोला व 11 प्रदक्षिणा घालून रिझल्ट घ्या। घरातील नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी दर शनिवारी संध्याकाळी दिवा लावण्याच्या वेळेस हनुमान स्तोत्र पूर्ण पठण करा। घरात विनाकारण समस्या येत असल्यास पंचमुखी रुद्राक्ष पांढऱ्या दोऱ्यात ओवून मुख्य दरवाजाच्या आतल्या बाजूला बांधा, त्याची पंचोपचार पूजा करा, रिझल्ट बघा। कर्जमुक्ती होण्यासाठी ऋणमुक्ती गणेश स्तोत्र 21 दिवस घरातील गणपती बाप्पा समोर बसून म्हणा किंवा मंदिरात जाऊन 21 वेळा म्हणा,
पण म्हणा तुम्हाला 100% यातून रिझल्ट भेटणार। तुम्ही जर आपले दिंडोरी प्रणित सिद्ध मंगल तोडगे जर करत असाल तर तुमच्या मनात एक पॉझिटिव्हिटी तयार झाली पाहिजे। मी सांगते म्हणून सेवा करू नका, तुमच्या मनातील पॉझिटिव्हिटी तयार करूनच हा उपाय करा। सिद्ध मंगल तोडगे परमपूज्य गुरु माऊलींनी आपल्यासाठी बरेचसेच आध्यात्मिक अभ्यास करूनच आपल्यापर्यंत पोहोचवलेले आहे। हे कितपत आपण जर सकारात्मक भावनेने घेतले तर 100% तुम्हाला पण माहिती आहे रिझल्ट मिळतो। सेवा करा आणि प्रचिती घ्या, कुठेही शंका दाखवू नका। स्वामी समर्थ महाराज कधी कधी परीक्षाही घेतात, परंतु ती सेवा वाया जात नाही। ती सेवा त्यांच्या हृदयात लिहून कोरून ठेवलेली असते। तुम्हाला दान दुपटीने त्याचा रिझल्ट मिळेल। श्री स्वामी समर्थ। तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर निश्चितच एक कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि घरोघरी स्वामी समर्थ महाराजांना पोच करा। कारण बरेचसेच प्रश्न प्रत्येक घरात कलियुगामुळे काही ना काहीतरी पण प्रॉब्लेम्स यायला लागलेले आहेत। कशा ना कशामार्फत जर सुटले गेले तर कुठंतरी आपली सुद्धा सेवा फलश्रुतीलाच येते। स्वामी महाराजांची सेवा कुठे लपून न ठेवता जर आपण घरोघरी पोहोचवली तर आपल्याला सुद्धा यातून पुण्य मिळतेच, परंतु त्या पण व्यक्तीचे जर दुःख पूर्ण निवारण झाले तर स्वामी महाराज सगळ्यांना सुखी ठेवतात। अनुभव घ्या, ही सुद्धा हातून एक सेवाच आहे की एखाद्या दुःख्यापर्यंत जर आपले उपाय तोडगे गुरु माऊलींचे पोहोचवले तर आपल्याला त्यातले 20% का होईना पुण्याचे दान मिळून जाते। तर तुम्हाला कळाले असेल की आपण तोडगे कसे करायचे। शांतपणे व्हिडिओ पहा, मध्ये आधे कुठे न थांबवता संपूर्ण व्हिडिओ पाहत जावा, कारण मधला कुठला जरी पॉईंट स्किप केला तर तुमचा उपाय मध्येच अर्ध होईल आणि अशा स्वरूपात जर तुम्हाला रिझल्ट मिळाले जाणार नाहीत। आपले व्हिडिओ फक्त सिद्ध मंगल तोडगेचेच नसून आध्यात्मिक मार्गातील आहेत। तसेच माझी लाईफस्टाईल सुद्धा तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही कमेंटद्वारेही सांगू शकता, निश्चितच त्या स्वरूपात एक व्हिडिओ बनवता येईल। श्री स्वामी समर्थ। तुमच्या काही शंका असतील, तुमचे काही प्रश्न असतील निश्चितद्वारे निश्चितच विचारा, त्याचे निवारण केले जाईल। कारण प्रश्न सोडवण्यासाठी स्वामी महाराजांनी सद्गुरू गुरु माऊलींनी आज तिथपर्यंत पोहोचवण्याची ताकद दिलेली आहे। या स्वरूपात जर प्रश्न तुमचे सुटले असेल तर कुठेतरी माझे पण पुण्याईचं फळ कामी लागेल, मलाही कुठेतरी तुमची दुआ लागेल। अशा स्वरूपात आपण एकमेकाने स्वामींच्या कुटुंबात राहणारे कुटुंबीय आहोत। प्रत्येक वेळी सांगते, आपले रक्ताचे नाते नसले तरी स्वामींचे नाते आहे आणि आपण स्वामींच्या कुटुंबात राहणारे स्वामी सेवेकरी आहोत।